नमस्कार. बियॉन्ड द लेटर्स या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण 8 वर्षाचे होतो तेव्हा काय करत होतो? मला चांगलं आठवत आहे की मी फक्त खेळायचे, होमवर्क करायचे आणि थोडंफार ड्रॉइंग पेंटिंग बस झालं. याच्या पलीकडे काही नाही. पण आज जी आपल्याकडे स्पेशल गेस्ट आली आहे तिने फक्त 8 वर्षाच्या वयामध्ये भारतासाठी 2 गोल्ड मेडल्स जिंकली आहेत. दिल्लीमध्ये झालेल्या या इंटरनॅशनल स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये जिथे जपान, भूतान, इराण आणि अनेक अशा देशांच्या जिथे खेळाडू आले होते तिथे या मुलींनी भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. स्वानंदी, खूप खूप स्वागत आहे तुझं बियॉन्ड द लेटर्स या माझ्या कार्यक्रमामध्ये. तू हा गेम कसा चूज केला? म्हणजे तुला पहिलेपासूनच कराटे शिकायला आवडत होतं की आईवडिलांनी म्हटलं म्हणून तू जॉईन केलंस? मला तो खेळ पहिल्यापासूनच आवडत होता म्हणून मी जॉईन केलं होतं आणि मला सेल्फ डिफेन्ससाठी ते लावायचं होतं. मग नंतर मला खूपच आवडायला लागला तो क्लास. तू जेव्हा कराटे क्लास जॉईन केलास तो तुला पहिला दिवस आठवतोय का? हो, तू जेव्हा पहिल्यांदा क्लासमध्ये गेलीस तेव्हा तुला कसं वाटलं? मला फर्स्ट दिवशी खूप चांगलं वाटलं होतं. अजून फर्स्ट दिवशी खूप सारे फ्रेंड्स पण भेटले होते आणि मी पहिले ग्राउंड एक्सरसाइज केली होती, स्ट्रेच एक्सरसाइज केली होती. मग नंतर मला क्लासमध्ये जॉईन केलं होतं. मग नंतर फर्स्ट स्टेप शिकवली होती यय. एखाद्या दिवशी जर तुला क्लासला जावंसं वाटलं नाही, तुझा मूड नसला, कंटाळा आला, तर तू काय करतेस? मला कधीच कंटाळा नाही येत कराटे क्लासवरती जायला. तुला कधीच कंटाळा येत नाही? नाही. तू पहिल्यांदा जेव्हा हँडस्टँड केलंस तेव्हा तू पडली होतीस का? हो, तुला काय वाटतं कशा करता करतो आपण हँडस्टँड? काय फायदे असतात त्याचे? आपण जेव्हा हँडस्टँड करतो तेव्हा आपले मसल्स स्ट्रॉंग होतात. अजून ब्लड सर्क्युलेशन चालू राहते. शाळेमध्ये तुला तुझे सगळे जे फ्रेंड्स आहेत ते तुला चॅम्पियन म्हणतात का? हो, म्हणतात. मग तुला सगळे चॅम्पियन म्हणतात तर कसं वाटतं तुला? मला जेव्हा सगळे चॅम्पियन म्हणतात तेव्हा मला चांगलं वाटते. पण माझ्या क्लासमध्ये एक रिद्धी आहे, ती माझी फ्रेंड आहे. ती मला खूपच चॅम्पियन करून म्हणते म्हणून मला थोडंसं कंटाळा येते. मला एक गोष्ट सांग की तू दिल्लीला जेव्हा चॅम्पियनशिपसाठी गेलीस तेव्हा तुझा तो एक्सपिरियन्स कसा होता? मी जेव्हा दिल्लीला गेली होती तेव्हा ना मला वेगवेगळ्या देशातले मुलं जे होते ते खेळताना दिसले म्हणून त्यांना पाहून मला अजून कॉन्फिडन्स वाढला. अजून मग जेव्हा मी हॉटेलमध्ये गेली होती तिथला बेड खूप सॉफ्ट होता. अजून तिथे माझे फ्रेंड्स पण होते. तिथे खूप मजा आली होती मला. तुझी जी कॉम्पिटिटर होती ती कुठल्या देशाची होती? माझी जी कॉम्पिटिटर होती ती उझबेकिस्तानची होती. तर मग तिला बघून तुला काय वाटलं? भीती वाटली की तू खूप कॉन्फिडेंट होती? नेमकं काय वाटलं तुला? मला असं वाटत होतं की मी
तिला 2 मिनटात हरवू शकते. मी तिच्यासोबत 3 वेळा खेळली. अजून ती 1 राऊंडमध्ये जिंकली, अजून मी 2 राऊंडमध्ये जिंकली. अच्छा, मग जेव्हा ती 1 राऊंडमध्ये जिंकली आणि तू 2 राऊंडमध्ये जिंकलीस तेव्हा तुला कळलं होतं का की तू जिंकलीस? हो, मला खूप चांगलं वाटलं होतं. मी तिच्यासोबत 2 राऊंड खेळली, एक काता अजून एक कुमिते. त्या दोन्ही इव्हेंटमध्ये मी गोल्डन मेडल आणलं होतं. तुला काय वाटतं, सगळ्यांनी कराटे शिकायला हवं का? मला असं वाटतं की बाकीच्या मुलींनी पण कराटे शिकावं असं, कारण की मग त्यांना सेल्फ डिफेन्स, जर कोणी बॅड टच करत असलं त्यांना, तर ते सेल्फ डिफेन्स करू शकतात म्हणून. स्वानंदीनी जेव्हा कराटे शिकायला सुरू केलं होतं तेव्हा ती फक्त 6 वर्षाची होती. फक्त 6 वर्षाच्या एवढ्या छोट्याशा वयामध्ये जेव्हा मुलं स्पेलिंग्स तयार करायला शिकतात, लिहायला शिकतात, जेव्हा मुलं भिंतींवरती क्रेयॉन्सने रेघोट्या ओढतात, तेव्हा ही छोटीशी पॉवर हाऊस अशी होती जिने कराटे कसं खेळायचं हे शिकली. आणि नुसतं कसं खेळायचं हेच नाही शिकली, पण तो खेळ कसा जिंकायचा आणि त्या खेळामध्ये गोल्ड मेडल कसं मिळवायचं हे सुद्धा शिकली. सायन्सच्या या जगामध्ये आपण व्यक्तीतलं पोटेन्शियल त्याच्या साईजनी आणि त्याच्या वयाने मापतो, बट पोटेन्शियल इज इनफायनाईट. तुम्ही इंग्रजीचा पोटेन्शियल जर शब्द व्यवस्थित बघितला तर त्या पोटेन्शियल शब्दाच्या अक्षरातून 3 छोटे छोटे शब्द तयार होतात. पहिला आहे पोटेंट, म्हणजे स्ट्रॉंग किंवा पॉवरफुल. दुसरं आहे लेटेंट, म्हणजे अशी एक अबिलिटी, अशी एक स्किल जी आपल्यामध्ये आहे पण ती पूर्णतः डेव्हलप झालेली नाही आहे किंवा आपल्याला ती अजून ओळखू नाही आलेली आहे. आणि टॅलेंट म्हणजे स्किल किंवा अबिलिटी. तर पोटेन्शियल शब्दाचा अर्थ असा की एक अशी स्किल किंवा एक अशी अबिलिटी जी आपल्यामध्ये आहे पण आपण तिला ओळखलेला नाही आहे. इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर पोटेन्शियल इज द नॅचरल अबिलिटी हिडन विदिन यू विच इज सिम्पली वेटिंग फॉर अन ऑपॉर्च्युनिटी टू गेट इग्नायटेड अँड क्रिएट अ स्पार्क.